उन्हाळ्यामध्ये थंडगार शरीराला थंडावा देणारं आणि पाचक थंडगार सरबतची रेसिपी आज बनवणार आहे. आपण घरगुती साहित्यामध्ये जिरा सरबतची रेसिपी आज आपण बनवणार आहे. आणि असं सिरप आपण 7-8 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि बाहेरसुद्धा 2 ते 3 महिने छान असं हे सिरप राहतं आणि आपण हे कधीही उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो. असं आपण हे सिरप बनवून ठेवायचं आहे. घरगुती साहित्यांमध्ये आज आपण जिरा सरबतची रेसिपी बनवणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपण जिरे वापरलेले मोठे पोहे खाण्याचे जे 2 चमचे जिरे यामध्ये मी वापरलेली आहे. आणि यानंतर यामध्ये बडीशोप घेतलेली आहे. बडीशोपसुद्धा 1 चमचाभर मी बडीशोप यामध्ये वापरलेली आहे. बडीशोपसुद्धा चवीला छान लागते आणि थंडावासुद्धा देते, त्यामुळे बडीशोपचा सुद्धा यामध्ये वापर केलेला आहे. आणि मिरे फक्त 7 ते 8 मिरे यामध्ये वापरलेली आहे. कमीच मिऱ्यांचा वापर केलेला आहे. तिखट असतात त्यामुळं मिरे हे तिखट असतात त्यामुळं मिऱ्यांचा वापर यामध्ये कमी केलेला आहे. फक्त सुगंध येण्यापुरतीच मिरे यामध्ये वापरलेली आहे. आणि छान अशी भाजून घ्यायची आहे. खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. जास्त भाजून जाळून द्यायची नाही आहेत. जास्त जळाल्यानंतर ती कडवट लागतात, त्यामुळे जास्त जळून द्यायची नाही आहेत. छान असे वास येईपर्यंत मी भाजून दिली आहेत. आता हे आपण एका साईडला काढून घेणार आहे आणि थंड व्हायला साईडला ठेवून देणार आहे. थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर बनवून घेणार आहे. यानंतर परत कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच कढईमध्ये साखर टाकली आहे. यामध्ये तुम्ही खडी साखरचा सुद्धा वापर करू शकता. 1 कप साखर टाकली आहे तर 1 कपच पाण्याचा वापर यामध्ये करायचा आहे. जेवढी साखर टाकणार आहे तेवढंच पाण्याचा वापर आपण यामध्ये करायचा आहे. आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण असं हलवत राहायचं आहे. साखर खाली टाकते त्यामुळं त्याला हलवत राहायचं आहे आणि त्यावर लक्षसुद्धा द्यायचं आहे. आणि तोपर्यंत इकडे आपण हे जे भाजून घेतलेले आहे त्याची पावडर बनवून घेणार आहेत. मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर बनवून घेणार आहेत. आणि साखर संपूर्ण अशी विरघळलेली आहे. आधेमध्ये हलवत राहायचं आहे. आणि बघू शकता की अशा प्रकारे ही साखर संपूर्ण अशी विरघळली गेलेली आहे. आता यामध्ये आपण लिंबाचं साल जे आहे ते अशा प्रकारे किसून टाकणार आहेत. लिंबाची साल टाकली की त्याची चव जी आहे ती खूप छान येते, त्यामुळे लिंबूचं साल यामध्ये मी अशा प्रकारे किसून टाकलेलं आहे. छोटंसं असं मी किसून टाकलं आहे बघू शकता. आणि याने चव खूपच छान लागते, म्हणून अशा प्रकारे मी लिंबाचं साल जे आहे ते अशा प्रकारे किसून टाकलं आहे. आता यानंतर आपण जी पावडर बनवलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहेत. अशा प्रकारे ही पावडर जी बनवलेली आहे ही यामध्ये टाकून घेतली आहे. आणि ही खूप उन्हाळ्यामध्ये थंडगार शरीराला थंडावा देण्यासाठी हे असे सरबत आपण नक्कीच बनवलं पाहिजे. आणि सोपंसुद्धा रेसिपी आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा. अशा प्रकारे सर्व पावडर मी यामध्ये टाकून घेतली आणि अशी पावडरसुद्धा तुम्ही बनवून स्टोअर करू शकता. जेव्हा वाटेल तेव्हा अशा प्रकारे त्याचं सरबत बनवून वापरू शकता. आणि ही पावडरसुद्धा जास्त काळ टिकते. अशा प्रकारे आपण याला उकळी आणून हाताला चिकट होईपर्यंत हे जे सरबत आहे ते बनवून घेणार आहेत. यामध्ये मी चाट मसाला घातला आहे. 1 चमचाभर मी चाट मसाला घातला आहे. चाट मसाल्याने याला चव खूप छान येते, म्हणून यामध्ये चाट मसाल्याचा वापर केला आहे. नंतर यामध्ये काळ्या मिठाचा मी वापर केला आहे. आणि हे मिश्रण छान शिजून द्यायचे. आणि छान असं बघू शकता तुम्ही की हे छान असं उकळतं आहे आणि
छानसुद्धा शिजलं जाणार आहे आणि याचा आपण हे चेक करणार आहे. मधाप्रमाणे चिकट होईपर्यंत हे आपण छान असं शिजवून देणार आहेत आणि पाकसुद्धा होऊन देणार आहेत चांगला असा त्याचा. मधाप्रमाणे हाताला चिकट लागलं की आपण याचा फ्लेम जी आहे ती बंद करून टाकणार आहेत आणि असे चमच्याच्या साईडने मी असे चेक करून बघितले आणि हे जे मिश्रण आहे, हे सिरप आपण जे बनवलेलं आहे ते तयार झालंय आणि आता यानंतर मी गॅस बंद करून ते थोडंसं थंड होऊन देणार आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये मी थोडा लिंबाचा रस ओतला आहे. लिंबाचा रस आपण नंतर ओतला आहे कारण त्याचा जो आंबटपणा असतो तो उकळवलं की त्यामध्ये आंबटपणा उतरेल, म्हणून मी लिंबाचा रस नंतर टाकला आहे. आणि हे सर्व थंड झाल्यानंतर मी असं गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहेत. आणि आपण जर हे गाळलं नाही तर जिरेचे काही छोटे मोठे तुकडे असतात ती तसेच राहतात, म्हणून आपण असं गाळणीच्या साहाय्याने हे सिरप गाळून घेणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता की चाळणीमध्ये कसं जाडसर असं जिरेची पावडर सुद्धा यामध्ये राहिलेली आहे, ती अशी आपण गाळून घेतलेली आहे. आणि वर सुद्धा चाळणीमध्ये किती पावडर राहिलेली आहे हे तुम्ही बघू शकता. आता आपण हे साईडला ठेवणार आहेत आणि अशा प्रकारे हे जिरा सरबत तयार करून ठेवलं आहे. जिऱ्याचं जे सिरप आहे ते आपण अशा प्रकारे तयार करून ठेवलं आहे आणि असं आपण एक काचेच्या बॉटलमध्ये हे स्टोअर करून ठेवणार आहेत. हे जर रूम टेम्परेचरवर ठेवलं तर ते 2 ते 3 महिने टिकतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते नक्की 7 ते 8 महिने चांगलं प्रकारे टिकतं. तुम्ही नक्की हे सिरप करून बघा आणि हे स्टोअर करून ठेवा. कधीसुद्धा आपल्याला वाटलं तर आपण हे सरबत बनवून पिऊ शकतो. हे सिरप तयार झालं आहे आणि आता यानंतर याचं आपण सरबत बनवणार आहे. त्यासाठी एका ग्लासमध्ये मी आपलं माठातलं पाणी घेतलं आहे, 1 ग्लासभर माठातलं पाणी घेतलं आहे. आणि त्यानंतर हे सिरप जे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण टाकणार आहेत. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही हे 2 चमच्यापेक्षा सुद्धा जास्त टाकू शकता. मी यामध्ये 2च चमच्याचा वापर केला आहे. तुम्हाला जर हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आणि यामध्ये बाटलीमध्ये जो सोडा भेटतो, सोडा जरी टाकला तरीसुद्धा हा जिरा सोडा तयार होतो. आणि यानंतर यामध्ये आईस क्यूब टाकली आहे आणि पुदिन्याची पाने मी यामध्ये टाकलेली आहे. अशा थोडीशी तोडून अशा प्रकारे पुदिन्याची पाने मी यामध्ये टाकलेली आहेत. आणि यानंतर एक लिंबाची खाप डेकोरेशन म्हणून अशा प्रकारे लावली आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि जर आवडलीच असेल तर नक्कीच कमेंटसुद्धा करून सांगा की हे जे सरबत जे बनवलेलं आहे ते कसं तयार झालं आहे. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.